हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह वेलफेअर सोसायटीच्या वतीने विवाह सोहळा संपन्न। कुठल्या पद्धतीने हा नियोजन करतो? आम्ही गेल्या 11 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे नियोजन करतो। आमचा एक ट्रस्ट आहे हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह वेलफेअर सोसायटीचा। या ट्रस्टमार्फत आम्ही आमच्या समाजाच्या लोकांचा डोनेशन घेऊन आम्ही स्वतः ट्रस्टमार्फत गेल्या 11 वर्षापासून करत आहे आणि इतर कुठल्याही राजकीय पक्षांचा किंवा इतर समाजाचा आम्ही बिलकुल डोनेशन बी घेत नाही। म्हणजे असा गरजही पडत नाही। संस्था आमची स्ट्रॉंग असल्यामुळे की दरवर्षी आम्ही 51 लग्नाचा अनाउन्समेंट असते, त्याच्यापेक्षा जास्त जरी आले तर आम्ही करायची आमची संस्थेची तयारी असते। या व्यतिरिक्त दुसरे कोणते या व्यतिरिक्त संस्थेमार्फत आतापर्यंत जवळपास 42 स्टुडंट अडॉप्ट केलेले आहेत। त्या 42 विद्यार्थ्यांची फीस, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांचे हॉस्टेल वगैरे सगळी व्यवस्था ट्रस्टमार्फत होते। जवळपास त्या 42 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी आतापर्यंत जॉबला सुद्धा लागलेले आहेत, चांगले पॅकेजला सुद्धा लागलेले आहेत मुंबई आणि पुण्याला वगैरे। आणि योगायोग असा आहे की ती विद्यार्थी स्वतः नवीन विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना अडॉप्ट करत आहेत। यानंतर संकल्पना काय आहे आपल्याला युवकांसाठी आणि समाजासाठी? तसं आम्ही एक प्रेरणा घेतली फाउंडेशन, जकात फाउंडेशनची आम्ही आता बघितलेली आहे। तर त्या जकात फाउंडेशनच्या मार्फत यावर्षी 5 एप्रिलला जी निकाल घोषित झाला UPSCचा, त्यामध्ये जवळपास 28 विद्यार्थ्यांनी टॉपर केलेले आहेत। त्यांच्याबरोबर होत नसलं तरी थोडंफार का होईना आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अजून समाजासाठी काही ना काही करण्याचं आम्ही डिसाईड केलेलं आहे, करत राहणार। इथून नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? नागरिकांनी या संस्थेच्या मार्फत होणाऱ्या सामाजिक कार्य आहेत त्याचा भरपूर लाभ घ्यावा आणि चुकीच्या मार्गावर न जाता शिक्षणाच्या मार्गावर गेले पाहिजे आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी, लोकांनी। आणि त्यासाठी वाटेल की आम्ही मदत करायला त्यांना तयार आहे।